लंके, झावरे आणि चौधरी यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा. अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय वैमनस्यातून उभ्या राहिलेल्या बहुचर्चित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलाय. तोपखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात ॲडव्होकेट राहुल झावरे, खासदार निलेश लंके यांचे बंधू दीपक लंके, संदीप चौधरी यांना अटक न करण्याचे अंतरिम संरक्षण सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केले आहे. 4 जून 2024 रोजी अहिल्यानगर लोकसभा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर 6 जून रोजी पारनेर येथील आंबेडकर चौकात ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्यावर अमानुष हल्ला झाला होता. या प्रकरणात अनेक आरोपी अटक व फरार असून खटला सध्या अहिल्यानगर सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान संबंधित प्रकरणात दाखल दुसऱ्या तक्रारीवरून काही आरोपींचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने मंजूर केला होता. मात्र झावरे, दीपक लंके आणि संदीप चौधरी यांचा जामीन नामंजूर झाला होता. उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तर 2 फेब्रुवारी 2026 रोजी सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावत अटक न करण्याचे अंतरिम संरक्षण दिले. या दाव्याची पुढील सुनावणी 12 मार्च रोजी होणार आहे.